नमोस्तुते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देवी महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियतास्मः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः। ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्। अश्वपूर्वादरमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपभये श्रीर्मादेवी जुषताम्। कासोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं। चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां। तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे। आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः। तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः। उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह। प्रादुर्भूतोऽस्तु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे। क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिम् असमृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात्। गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां परीश्रीं। ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियम्। मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि। पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीशयतां यशः। कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम। श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्। आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस मे गृहे। निज देवी मातरं श्रियं वासय मे कुले। आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः। आर्द्रां यःकर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं। सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः। ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं। यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्। यः शुचि प्रयतो भूत्वा जूयादाज्यमन्वहम्। सूक्तं पञ्चदशं च श्रीकामः सततं जपेत्। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः। लक्ष्मी पार्वती शारदे बुद्धिवैभवदो मातर्। हमेदो शक्ति सर्वदे हमेदो शक्ति सर्वदे। शीलरूपवती नारी तेरी प्रतिमा बने। धर्म संस्कृति रक्षा से धन्य भारत को करे। धन्य भारत को करे। सुगंधित सुवर्णाभ सुकोमल सरोज जो। हस्त में द्रुत देता है पाठ निर्लेप तुम बनो। पाठ निर्लेप तुम बनो। गीता प्रदीप जो देता विश्व को ज्ञान चेतना। कर में स्थित है तेरे स्नेहले अम्ब मंगले। स्नेहले अम्ब मंगले। शीघ्र चारित्र की होवे आभा प्रसृत पावनी। अग्निकुंडली सी से है प्रदीप्त धृत हाथ में। प्रदीप्त धृत हाथ में। त्रिशूल है लिया मातरम दुष्ट संहार हेतु से। खड्ग देवी है जो
सज्जन त्राण बुद्धि से, सज्जन त्राण बुद्धि से। विराग विग्रहों की जो फहराए नभ में प्रभा, भगवा ध्वज है तूने हाथ में पकड़ा महा, हाथ में पकड़ा महा। ध्येय का ध्यान ना भूले, कार्य में रत हो सदा। स्मरणी हाथ की देती हमें संदेश सर्वदा, हमें संदेश सर्वदा। घंटा नाद हमें देता नित्य जागृति वत्सले, निद्रा आलस्य में खोवे अमोल क्षण नागदा, अमोल क्षण नागदा। सिंहवाहिनी अम्बे तू जगाती जन सिंह को, सटाओं से उठे सेना शक्ति सामर्थ्य राइगे, शक्ति सामर्थ्य राइगे। सती तू पद्मजा तू है देवी सरस्वती, परित्राणाय साधूनां काली मातु यशोमती, काली मातु यशोमती। विनम्र भाव से देवी प्रणिपात सहस्रधा, सेविकाए करे आशीष देहि देवी सुमंगले, देहि देवी सुमंगले। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। देवी अष्टभुजा की जय, भारत माता की जय, भगवान ध्वज की जय। अंब चंद्र वदन बिंब दीप्ति माझी लोपती, सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले। डोलटाती पुष्पहार भार फार दाटले, अष्टदंडी बाजूबंदी कंकणादि मुद्रिका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, इंद्रनीळ पद्मराज पांचलीर वेगळा। पाय घोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा, पैंजणादि भूषणाची लोपल्याती पादुका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि वंदती। आदि अंत ठावरीन आदि शक्ति भगवती, प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती। विशाल शाल वृक्ष रानी भवानी ध्यानी डोलती। अवतार नृत्य सार जगन्नाथी तारका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, अनंत ब्रह्मांड कोटि पूर्व मुखा बैसली। अनंत गुण अनंत शक्ति विश्व जननी भासली। सव्यभागी दत्त अत्रि वाम भागी कालिका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी। अंब दर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी, म्हणून विष्णुदास निज लाभ पावला पुका। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, धर्म अर्थ। आधी थोडी समितीची माहिती सांगते। आपण प्रत्येक माळेला या श्री सुक्त पठणाच्या उपक्रमामध्ये प्रत्येक माळेची जी देवीचं रूप आहे त्याची माहिती घेतोय। पण काही जणी तुम्ही नवीन आहात तर तुमच्यासाठी थोडी समितीची माहिती देते। तर राष्ट्रसेविका समिती ही हिंदू महिलांचं संघटन आहे। अखिल भारतीय हिंदू महिलांची संघटना राष्ट्रसेविका समिती, आणि हिची स्थापना वंदनीय मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर यांनी 1936 साली विजयादशमीच्या दिवशी केलेली। 1936 साल म्हणजे आज आपली संघटना 89 वर्षांची झालेली आहे। आता मावशींच्या मनात त्यावेळेला विचार काय होता ही संघटना स्थापन करण्याचा, तर अगदी पुराण काळापासून आपण बघितलं तर स्त्रियांना स्वसंरक्षण क्षम असणं हे खूप गरजेचं आहे।
मग तशी स्त्री कुटुंबाचीही आधारशक्ती असते आणि राष्ट्राची पण. मग स्त्रीला तसं घडवण्यासाठी तिचं मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी तिला बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक बळकटी यावी म्हणून या संस्थेची स्थापना वंदनीय मावशींनी केली आणि 89 वर्ष हे कार्य अविरत चालू आहे. संघटनेचे जशा देशभरात शाखा आहेत तशा विदेशातही शाखा चालतात. संघटनेचं कार्य चालतं ते दैनंदिन शाखा, काही मासिक शाखा, गृहिणी शाखा, तरुणी शाखा, काही अभ्यास वर्ग, त्यानंतर बौद्धिक मंडळ आणि उन्हाळी शिबिर याद्वारे हे सगळं कार्य चालू असतं. आणि समितीचे अर्थातच विविध आयाम सामाजिक दृष्टीने पण स्थापलेले आपल्याला दिसतात. जसं वसतिगृह आहेत, उद्योग केंद्र आहेत, महिलांच्या शिक्षणाची सोय केलेली असते, काही पाळणाघर समिती चालवते. आणि ह्या सगळ्या उपक्रमांच्या बरोबरच श्री सुक्त पठणाचा एक उपक्रम आपण दरवर्षी घेतो, सलग 22 वर्ष मागचे. आणि शहरामध्ये असे 5 गट आहेत की जे श्री सुक्त पठणाचा उपक्रम करतात. आता याचं वैशिष्ट्य काय, तर आपण नवरात्रीमध्ये एखादा उपक्रम केला किंवा सवाष्णींना, कुमारिकांना बोलवतो तेव्हा आपण हळदी कुंकू, ओटी असं सगळं करत असतो, ब्लाऊज पीस देतो. पण खरोखर त्याचा उपयोग होतो का आजच्या काळामध्ये हा विचार करायला हवा. म्हणजे मग यजमानाचा नुसता पैसा खर्च होतो, मानसिक समाधान कदाचित लाभत असेलही पण योग्य व्यक्तीपर्यंत ती मदत पोहोचते असं होत नाही. म्हणून मग आपण काय करतो की यजमानांना सांगतो की या सगळ्या गोष्टींवरचा जो खर्च आहे तो मिळून यथाशक्ती तुम्हाला जे देता येईल ते समितीला द्या. ही मदत कुठे पोहोचवली जाते, तर हे जे समितीचे विविध आयाम मी आता तुम्हाला सांगितले तशा आयामांना ही मदत आपण पोहोचवतो. तर यावर्षी ही मदत आपलं राणी भवन म्हणून समितीचं जे कार्यालय आहे तिथे आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी आपण ही मदत यावर्षी पाठवणार आहोत. म्हणजे मग काय होतं की नवरात्रीमध्ये जे कन्यापूजन असतं ते सर्वार्थाने सार्थ ठरतं. तिथपर्यंत ही मदत तुमची जाते कुमारिकांपर्यंत. आता आजची आपली 6वी माळ आणि 6व्या माळीच्या देवीची माहिती, देवीच्या रूपाची माहिती, गुणांची माहिती. 6वी माळ आहे कात्यायनी देवीची. कात्यायनी देवी हिचा अवतार आहे. देवीनी अवतार घेतला कुणाच्या घरी, तर कात्यायन महर्षी जे होते त्यांच्या घरी देवीनी कन्या रूपाने अवतार घेतला. मग कात्यायन महर्षींची ही कन्या म्हणून मग हिचं नाव कात्यायनी. कात्यायनीचं रूप हे युद्ध निपुण असलेली, शूर आणि सगळ्यांना प्रेरणा देणारी अशी ही कात्यायनी देवी. ह्याच कात्यायनी देवीने विजयादशमीला महिषासुराचा वध केला. ह्या एका गोष्टीवरनं आपल्याला तिचे युद्धकलेची प्रचिती यावी. आता या कात्यायनी देवीचे पुढे आपल्याला काय रूप दिसतील, तर जेव्हा आपण पुराण काळात बघतो तर तेव्हा मुद्गल नावाचे एक ऋषी होते. अंजली लक्ष देऊ नये. मुद्गल नावाचे एक ऋषी होते आणि त्या ऋषींची पत्नी होती मुद्गलानी असं तिचं नाव होतं. आता आपण पाहिलं की पूर्वीच्या ऋषींचे जे आश्रम होते ते नुसते वेद किंवा पूजा एवढ्या पुरते मर्यादित नव्हते, तर तिथे शस्त्रास्त्र संपन्न ते असायचे. गुरुकुल तिथे चालायचं आणि शस्त्र चालवण्याचे सुद्धा शिक्षण तिथे दिलं जायचं, कारण राजकुमार सुद्धा तिथेच शिकायला जायचे. पण नुसतं वेदाध्ययन करून त्यांना चालेल का, तर नाही. न्यायाचं शिक्षण आणि शस्त्रास्त्र शिक्षणही तिथे दिलं जायचं. आणि मग या सगळ्यांसाठी तिथे मोठ्या प्रमाणावर गोधन असायचे. कालच्या सायलीताईच्या याच्यात पण आपण ऐकलं की ऋषींच्या याच्यात गोधन म्हणजे गायी भरपूर असायच्या. तर एक दिवस काय झालं की या मुद्गल ऋषींच्या गायी शत्रूंनी पळवून नेल्या आणि मग आश्रमात फक्त एक म्हातारा बैल तेवढा शिल्लक राहिला. आता मुद्गल ऋषींना प्रश्न पडला की आता म्हणजे थोडे हताशच झाले ते. पण त्यांची जी ही पत्नी होती मुद्गलाने, तर ही खूप शूर होती आणि मुळात म्हणजे ती हे होती, सारथ्य करण्यात निपुण होती. युद्धकलेत तर होतीच पण सारथ्य निपुण होती ती. हा तिचा मोठा गुण होता. तर तिने काय केलं, हा म्हातारा बैलच घेतला आणि त्याच्या पाठीवर बसून तिने त्याची दोरी ओढली
आणि ती ज्या प्रकारे त्याला दौडवत होती तर तो म्हातारा बैल सुद्धा अश्वाप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. हे तिचं कौशल्य होतं. म्हणजे युद्धभूमीवर सारथ्याचं कौशल्य किती महत्वाचं असतं की सगळे आडे अडथळे जे असतात मधमधले ते पार करत करत जो योद्धा आहे त्याला त्याच्या ठिकाणापर्यंत न्यायचं, त्याच्या केंद्रापर्यंत नेऊन सोडायचं, हे सारथ्याचं कर्तव्य आहे. असा सारथी आपण महाभारतात सगळ्यांना ओळखीचा आहे. त्याच्यावरनं सारथ्याचं महत्व खरं पटायला लागलं सगळ्यांना. नाही तर कोण काय म्हणेल की ड्रायव्हिंग किंवा हे असं आपण बघू त्या पेशाकडे, पण सारथी किती महत्वाचा असतो. अशी दुसरी सारथी रामायणात बघायला मिळते. कैकेयी दशरथाचं प्राण तिने वाचवली आणि अशीच ही मुद्गलानी होती. तर हिने तो वायुवेगाने बैल पळवत नेला आणि ती सेनापती पण होती निपुण. तिचा जो आवेश होता किंवा तिचा जो पराक्रमी वेश तिने तो धारण केला होता, तर त्यांनी तिचं ते जे सैन्य म्हणजे तिच्या आश्रमातले लोक तर तेही उद्युक्त झाले आणि ते देखील लढायला तेवढ्याच त्वेषाने बाहेर पडले. आणि शत्रूंच्या याच्यात जाऊन तिने मेघ जसा गर्जना करत शरवर्षाव तिने केला मेघगर्जनेसारखा, आणि त्या बाणांच्या वर्षावाने तिने त्या शत्रूचा निपात केला आणि आपलं सगळं गोधन ती आश्रमात परत घेऊन आली. इतकी ती युद्धकला निपुण आणि सारथ्य निपुण स्त्री होती. आता आपण म्हणतो की सारखं काय पुराणातले वांगे सांगायचे, आत्ता काय त्याचा उपयोग आहे. अजून अलीकडे येऊ. स्वातंत्र्य संग्राम बघितला तर तिथे अनेक वीरांगणी आपल्याला दिसतात. पहिली आठवते राणी लक्ष्मीबाई, तशाच होत्या अहिल्याबाई. प्रत्यक्ष युद्ध केलेल्या स्त्रिया होत्या तुमच्या आमच्यासारख्या. आणि तिसरी जी मला महत्वाची वाटते आणि थोडस तिचं विस्ताराने सांगावं वाटतं ती म्हणजे राजाराम पत्नी ताराराणी. तर जेव्हा युद्धामध्ये राजारामांचा पराभव झाला, मृत्यू झाला, तर तेव्हा औरंगजेबाशी युद्ध होतं, साधं युद्ध नव्हतं. तर तेव्हा ताराराणीने असा प्रस्ताव पाठवला की तह व्हावा. औरंगजेबानी हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि औरंगजेबानी निरोप पाठवला की तह आता होणार नाही, आता होईल युद्धच. तेव्हा ही ताराराणी द्वेषाने चमकली आणि मग ती म्हणाली की असं जर असेल तर मीच आता युद्धाला बाहेर पडते. आणि तिने रणवेश धारण केला आणि ती प्रत्यक्ष युद्धाला तिथे युद्धभूमीवर आली. आणि तिने जो द्वेषाने युद्ध केलं की तिचा तो अवतार बघून सगळं समोरचं सैन्य हादरून गेलं. की जे औरंगजेबाला वाटत होतं की एक स्त्री काय करणार आहे, आपण तेव्हाच तिला जिंकून घेऊ, कशासाठी तह करायचा, कशासाठी अर्धच काहीतरी द्यायचं घ्यायचं. हा आवेश बघून तोही घाबरला आणि आता तहाचा प्रस्ताव औरंगजेबाकडे आला. तेव्हा ताराराणीने उत्तर पाठवलं की आता तह होणे नाही, आता युद्धच होईल. आणि ते युद्ध ताराराणी जिंकली. तर ही कोण होती? ही कात्यायनीचाच अवतार, पुढे वारसा नेणारी एक वारसदार होती. त्याच्याही पुढे आपण येऊया की आता आणखीन आपल्याला वाटतं हे आणखीन मागचं आहे. मग अजून पुढे येऊ. नेताजींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला कॅप्टन लक्ष्मी सहगलांच्या नेतृत्वाखाली तुकडी स्थापन केली महिलांची. त्या महिलांनी फक्त सेनेचं सेवा शुश्रूषा नाही तर त्यांनी खूप छान पराक्रमी युद्ध सुद्धा केलं. त्याच्याही अलीकडे आत्ताच्या काळात येऊया. आत्ताच्या काळामध्ये 6 महिन्यापूर्वीची एक बातमी वाचनात आली की सब लेफ्टनंट आस्था पुनिया नावाची तरुणी, फक्त 20 वर्षाची, आणि तिचं नियुक्ती कशावर झाली तर नौदलामध्ये ती लढाऊ वैमानिक म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे. बघा, म्हणजे आपल्या आर्मीमध्ये तर स्त्रियांना पहिल्यापासूनच वाव होता, सगळीकडे लढाऊ वैमानिक होत्या आर्मीमध्ये, पण नौदलात नव्हत्या. का असेल असं? तर नौदलामध्ये विमानाचं उड्डाण आणि अवतरण दोन्ही जहाजावर करायचं असतं आणि त्याला तुम्हाला रनवे खूप कमी मिळतो. त्याच्यासाठी विशेष कौशल्य तुम्हाला प्राप्त करावं लागतं. आणि हे सगळं कौशल्य तिने 20व्या वर्षी प्राप्त केलेलं होतं आणि त्याच्यामुळे तिची नियुक्ती तिथे झालेली आहे. आणि कदाचित 2026 मध्ये ती तिथे लेफ्टनंट म्हणून रुजू होईल, लढाऊ वैमानिक म्हणून. कात्यायनीचं आणि पुढे मुद्गलानेचं वारसा पुढे चालवत म्हटलं तर ती युद्ध करतीये, ती लढाऊ वैमानिक आहे, म्हणजे ती सारथी आहे उत्कृष्ट. म्हणजे आत्ताच्या काळापर्यंत सुद्धा हे जीन्स आपल्यामध्ये आहेत, येत आहेत, फक्त आपण ते ओळखले पाहिजे. आता तुमच्या आमची गोष्ट करू की आपण म्हणू की आम्ही कुठे वैमान, आम्ही कुठे घोडान, आम्ही कुठे बैल, काय करावं, कुठलं युद्ध करावं.
तुकारामांची ओळ जी आहे ना ती मला वाटतं आपल्याला बघूनच लिहिलेली आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आहे की नाही. सकाळी उठलं की भाजी कोणती करू, आज पाऊस आला, बाई येणार नाही, किती प्रश्न असतात आपल्या समोर. हे युद्ध आहे. दुसरी गोष्ट, संसाराचा रथ आहे, अशा ज्या उपमा मिळतात त्या रथाची सारथी कोण असते? गुरुगिनी असते. ती सारथ्य करत असते, लढणारा मागे, आपण सारथी आहोत. रोजच्या अडीअडचणींना तोंड देत आपण आपली स्वतःची प्रगती करतो आहोत आणि आपल्या घरदाराची प्रगतीकडे आपलं लक्ष असतं, मुलांच्या आरोग्याकडे असतं, मुलांच्या शिक्षणाकडे असतं. आणि हे घर माझं एका उंचीवर कसं नेऊन ठेवेल हा ध्यास तिला असतो. म्हणजे ती उत्कृष्ट सारथी आहे की नाही? जरूर आहे. मग आता या सारथ्यामध्ये आपल्याला आणखी थोडासा एक प्लस गुण, या ज्या सगळ्या आस्था पुनिया वगैरे यांचं नाव झालं आणि आज आपण त्यांचं उदाहरण देतो, तर त्या तुमच्या आमच्यासारख्या स्त्रिया आहेतच आधी. किंवा आपण आपलं उदाहरण घेऊ की आपल्या वंदनीय मावशी केळकर, ताई आपटे आपल्यासारख्या गृहिणी होत्या. मग त्या इतक्या उंचीवर कशा गेल्या? तर एक प्लस गुण असतो. तो प्लस गुण काय आहे? तर माझं हे करता करता मला राष्ट्रासाठी काहीतरी करायचं. ही भावना जेव्हा तिथे असते तेव्हा ती स्त्री स्मरणीय होते, प्रातस्मरणीय स्मरणीय होते. प्रत्येकाला ती आठवत राहते युगानुयुग. म्हणून आज मी इथे उभं राहिल्यानंतर कात्यायनीपासून सुरुवात केली आणि आस्था पुनियापर्यंत सगळ्या जणी आपल्याला आठवली. मग आता आपल्या हातात बाकीचं आपण छान करतोय, आपलं घर आपण वर नेतोय, उत्कृष्ट सारथी आहोत, युद्ध आपण करतोय. आता हा एक जो प्लस गुण मी सांगितला तेवढा त्याच्यात ऍड करू, आपल्या संघटनेशी जोडलं जाऊ, थोडंसं राष्ट्रकार्य करू आणि आपलं हे राष्ट्र विविध ज्या सामाजिक अडीअडचणी आहेत त्यातून वैभवाप्रत निश्चित नेऊन ठेवू. हीच आजची पूजा बांधूया कात्यायनी देवीची. धन्यवाद. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. राष्ट्राच्या गुरुला आम्ही करू, आम्ही करू. राष्ट्राच्या गुरुला आम्ही करू, आम्ही करू. वारकरी असे नित्य पूजिताती, नित्य पूजिताती. वारकरी असी नित्य पूजिताती, नित्य पूजिताती. जया महाती निज शिरे, निज शिरे. वेदया वहाती निज शिरे, निज शिरे. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. दिसे डोलताना मंदिर शिखरी, मंदिर शिखरी. दिसे डोलताना मंदिर शिखरी, मंदिर शिखरी. दिसे रथावरी अर्जुनाच्या, अर्जुनाच्या. दिसे रथावरी अर्जुनाच्या, अर्जुनाच्या. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. छाटी संन्याशांची दिसे त्यागमय, दिसे त्यागमय. छाटी संन्याशाची दिसे त्यागमय, दिसे त्यागमय. दिसे हेच रूप तेजोमय, तेजोमय. दिसे हेच रूप तेजोमय, तेजोमय. आमचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला.
सर्व शिष्या देई त्याग मंत्र एक, त्याग मंत्र एक. सर्व शिष्या देई त्याग मंत्र एक, त्याग मंत्र एक. साधन ते एक देश सेवा, देश सेवा. साधन ते एक देश सेवा, देश सेवा. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. देश सेवा हीच या गुरुची सेवा, या गुरुची सेवा. देश सेवा हीच या गुरुची सेवा, या गुरुची सेवा. दृढमनी भावना ध्यास धरा, ध्यास धरा. दृढ मनी भावना ध्यास धरा, ध्यास धरा. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. त्यागमय जिणे आवडे ध्वजासी, आवडे ध्वजासी. त्यागमय जिने आवडे ध्वजासी, आवडे ध्वजासी. केशवासी आवडतो, आवडतो. तोच केशवासी आवडतो, आवडतो. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. राष्ट्राच्या गुरुला आम्ही करू, आम्ही करू. राष्ट्राच्या गुरुला आम्ही करू, आम्ही करू. आमुचे नमन भगव्या ध्वजाला, भगव्या ध्वजाला. भगवा ध्वज की जय.